तर नमस्कार मित्रांनो, शाळा सुटली, गावात आलो, बघतो तर काय भाव दिसला। मग म्हणलं फोन मागावा आणि व्हिडिओ काढावा। घेतला फोन आणि थोडा व्हिडिओ काढून डायरेक्ट रानात गेलो। रानात आलो, आमची सुरू होती ऊसाची लागण। महाराष्ट्रीयन परंपरेप्रमाणे आमच्या तिथं ऊस लागण्याआधी वाघ बनवून त्याला पूजतात। आता वाघच का, तर हा वाघ रानाची रक्षा करणार असं मला आमच्या बाबांनी सांगितलं। माझी काकी आणि भैयाची मम्मी वाघ बनवत होत्या। 4 पाय आणि 2 डोळं शेपूट घेऊन वाघ उभा राहणार होता। तोवर ताईंनी कसला मंत्र म्हणला मला समजलंच नाही। त्या म्हणल्या, जय वाघ देवता की। आता मी म्हणलं, असला वाघ देवता कुठनं काढला ह्या ताईंनं, काय समजना। तुमच्या इथं वाघ देवता असला म्हणजे मला सांगा कमेंट करून, मी पण बघा येतो लगेच वाघ देवता कसला असतो। मला पण बघायचंय वाघ देवता काय आहे न कसलं नाव आहे। ताई शेपूटच वाघाची गुंडळत होत्या, तवर त्या हळूहळू थोड्या गुंडळत होत्या। आता शेपूट गुंडळून होणारच होती, तोपर्यंतच वाघ आमचा उभा राहिलेला। शेपूट गुंडळस्तवर माझी मम्मी पण मागून बघत होती। शेपूट गुंडळून झाली आणि ताईंनी वाघाचा निवद दाखवून वाघाला सोनाली ताईंनं पूजण्यास सुरुवात केली। सोनाली ताई वाघाला पूजतच होत्या। तुम्ही बघू शकता, सोनाली ताईंचं चालू होतं पूजायचं, पण त्यांना ताट घेतलं नव्हतं, कारण त्या फक्त पाण्याने आत्ता दाखवत होत्या निवद। तोपर्यंतच माय उठून आल्या। माय म्हणल्या, मी पण दाखवून घेते। आता म्हणलं, मायनला दाखवायचं आहे, मायनला दाखवून घेऊ द्या। सोनाली ताईंकडे ताट दिलं मायनं आणि हळदी कुंकू व्हायला लावलं। हळदी कुंकू वाजतोवरच मागून ताईसुद्धा आल्या आणि म्हणल्या, मी पण ओळून घेते, आत्ताच लागलंच। आणि मग तिकडून बाईची आई सगळं पाहत होती की ह्यांचं तिघींचं काय चाललंय, मला काय वगळतात का काय ह्या, म्हणून बह्याची आईसुद्धा लगेच पुढे येते। बह्याची आई पुढे येस्तवर ती पण लगेच सुरुवात केली। इकडं आणि तमाईंना मग दाखवत मागं मला कळलं पप्पान लिप्या आणि तुम्हाला पप्पान लिप्या दाखवलं असलं तरी आज आमच्या पप्पान लिप्या टाकल्या। अनुभव बोलतो, पाहत पाहत लागण सुरू झाली, कळलंच नाही। पण आता लागण सुरू झाली म्हणल्यावर विषय संपला, कारण की लागण आता एकदम खट्टच होणार। घरी येऊन पाहतो तर काय, आमची चिनी तिच्या आईबर खेळायला लागली होती। तिला काय समजनाच कोण तिचा व्हिडिओ काढतंय का काय, नुसती दंग होऊन खेळत होती। तिला समजनाच आईबर खेळती का तिची बहीण आहे। आमच्या इथं कसं झालंय बघा, चंद्राच्या वर चांदणी, लय भारी दिसायला लागलं होतं। तेवढ्यात आमच्या पप्पांची गाडी येणार कळलं, आणि गाडी आलीच की हो, रात्रीची दुट्टी सुरू झाली। मग काय, अशा पिशव्या भरल्या। पिशव्या भरत भरत मग आता लगेच केली रचाय सुरुवात। पिशव्या रचतोवरच रचून झाल्यानंतर गाडी केली पॅक। ही आमची सगळी कंपनी आहे। आता गाडी पॅक झाल्यानंतर एक फोटो नको होय, आणि मग आता आम्ही पप्पांना टाटा केलं आणि आमची गाडी गेली। आता आमच्या इथे 2 दिवस झालं खूपच थंडी पडायला लागली आहे। आता ही थंडीचं काय करायचं म्हणून आम्ही लावला जाळ। आता जाळ म्हणजे शेकोटी। आता आम्ही शेकायला लागलो, शेकत होतो, तेवढ्यातच वाईच ऊर्जा निर्माण झाल्यावर मग आता झोपलं हातरुंगात जाऊन।